आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अभ्यास चाललाय? हो. डॅडा, मला तुझा फोन दे ना. आता फोन कशाला? अभ्यास करतेस ना? अरे डॅडा, वृंदा आंटीला फोन करायचा आहे. हॅलो वृंदा आंटी. काय झालं? ओ माय गॉड, कधी आणि कसं झालं? काय झालं शमू? बरं डॅडा, वृंदा आंटी. वृंदा आंटी? काय झालं वृंदा आंटीला? डॅडा, वृंदा आंटी. वृंदा आंटीला काय झालं सांगशील? डॅडा, वृंदा आंटीचा ऍक्सिडेंट झाला. काय? हो, वृंदा आंटीला खूप लागलंय. तिला हॉस्पिटल मध्ये नेलंय. कोणत्या हॉस्पिटल मध्ये? म्हणजे नेलं होतं, तिला आता घरी आणलंय. चल आपण जाऊया तिकडे. चल. सहा. अरे नुकता चीटिंग करतो हा, लक्ष ठेव याच्यावर. ए गप्रे. दादा चिवडा नंतर घेतो. मला दे. तुला पहिला हवा. कुठे सापडेना झालंय. कुठवर आला तुझे? ऑलमोस्ट झाला. एकदा का एक्झाम झाली ना की मी रिलॅक्स. थँक्यू. घेतली तुमची फीस. आता आपल्या भेटण्याचं निमित्तही संपलं. सापडत कसं नाही बाई, कुठे गेला? सॉरी. आणि एक्झामच्या तयारीसाठी मला शांतता हवी आहे. अगं चुकून झालं. वृंदा, तुम्हाला तर काहीच झालं नाहीये. म्हणजे? अहो म्हणजे समीरने शमिकाला सांगितलं की तुमचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. हो ना शमिका? ऍक्च्युली डॅडा, समीर अंकल काहीच बोलला नाहीये. मी तुला खोटं सांगितलं. का? शमिका, का खोटं बोललीस तू माझ्याशी? का खोटं बोललीस? डॅडा, तू इथे फास्ट यावं म्हणून. जर मी तुला म्हणाले असते मला इकडे यायचंय तर तू मला येऊ नसतं दिलंस. अक्कल आहे का तुला? कोण खोटं बोलायला शिकवतो तुला? ही काय पद्धत आहे बोलण्याची? आणि तिच्यावर कशाला चिडताय? ती लाख सांगेल तुम्हाला वृंदाचं काहीतरी बरं वाईट झालंय म्हणून काय तुम्ही धावत पळत इकडे येणार? म्हणजे तुम्हाला लागलंय हे कळल्यानंतर पण मी इथे नाही यायचं का? काय यायचं? कोण आहात तुम्ही माझे? मला काही झालं तर इथे माझी माणसं आहेत मला सांभाळायला. तुम्ही कशाला येता? काय गरज आहे त्याची? म्हणजे तुमचा आणि माझा काहीच संबंध नाहीये? काय संबंध आहे? आणि संबंध असता तर आज दुपारी असं ताडकन तोडून निघून नसता गेलात तुम्ही. मध्ये सुद्धा असंच एकदा तडकाफडकी शमिकाला इथून घेऊन गेला. आज दुपारी तुम्हीच म्हणालात ना की आता पुन्हा भेटण्याचं काही कारण उरलेलं नाहीये.
मग असं सगळं असताना माझं काहीतरी बरं वाईट झालं हे कळल्यानंतर का धावत पळत आलात तुम्ही ते? आलो कारण माझा जीव आहे तुमच्यावर. प्रेम करतो मी. प्रेम आहे असं म्हणता मग असं का वागता माझ्याशी? दुपारी मला एकटीला तिकडे सोडून निघून गेलात तुम्ही. शमिकाला सुद्धा या घरातून अचानक घेऊन गेला. आणखीन काही दिवस राहू शकला असतात ना इथे? वृंदा, माझी इच्छा नव्हती तिथून जायची. सॉरी, पण स्पष्ट सांगतो, तुमचे बाबा म्हणाले म्हणून मला इथून जावं लागलं. नाही, आमचे बाबा असं बोलूच शकत नाही. ताई अगं, तू कशाला अंदाज बांधतेस बाबा काय बोलू शकतील आणि नाही ते? अगं ओवी, पण मी अगं थांब, बाबा इथेच आहेत, आपण त्यांनाच विचारू. काय बाबा, द्या ना आता उत्तर. बाबा, तुमच्याशी मी या विषयावर स्पष्टपणे बोलले नाही, पण आता बोलते. नाही, तुम्ही म्हणाला होता ना ते दोघे एकत्र आले तर केवळ गरजेपोटी येतील, त्यांच्यात प्रेम नसेल. ताईवर जीव लावणारी व्यक्ती मिळायला हवी. मग आता तर सगळ्यांसमोर स्पष्ट झाले बाबा की अजिंक्य सरांचं वृंदाताईवर प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही आता तिला उत्तर देणं अपेक्षित आहे बाबा. बाबा, तुम्ही खरंच असं म्हणाला होता? बोललो तुम्ही, पण माझी स्वतःची अशी काही कारणं होती. मला माझ्या मुलीवरती जीवापाड प्रेम करणारा, तिला जीव लावणारा माणूस हवा होता. फक्त गरजेसाठी तिच्या सोबत असणारा नाही. अहो मास्तर, ते सर गवाई बाजूला. हो मास्तर, आता स्पष्ट सांगितलं ना बाई त्यांनी, वकील साहेबांनी. तुम्ही ऐकलं नाही का? ओ वकील साहेब, परत सांगा बाई, मास्तरांच्या समोर सांगा तुमचं प्रेम आहे ते. आय लव्ह यू का म्हण सांगा बाई, त्यांना सांगा. अशाला आता तरीही माझी स्वतःची अशी अजूनही काही कारणं आहेत. मला हे लग्न, हे नातं अजिबात मान्य नाही. बस. ओ बाबा, काय करताय तुम्ही? काय अशी काय तुमची कारण आहेत? आम्हालाही कळू दे जरा. अरे अजिंक्यराव कशा पद्धतीचं जीवन जगताय हे मला माहिती आहे ना. मलाच की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आज त्यांच्या व्यवसायामुळे त्यांच्यावर सतत हल्ले होत असतात. कायम त्यांचा जीव धोक्यात असतो, त्यांचाच काय त्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा. अशा ठिकाणी माझ्या मुलीला मला अजिबात द्यायचं नाहीये. मला माझ्या मुलीची काळजी आहे. उद्या जर वृंदाला काही झालं तर राणाला आणि बर्फीला काय उत्तर देऊ मी? काय उत्तर देणार आहे मी? बाबा, 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 काय घोडेपणा करताय तुम्ही? ओवी,
नाही, स्पष्ट सांगा तुम्ही आता सगळ्यांना. अरे सगळं स्पष्टपणे सांगितलं की आणखीन काय सांगायचं बाकी आहे? थांबा होई, उगाच माझ्यामुळे तुमच्यामध्ये वाद नको. कळलं तुम्हाला वृंदा? नाही, मी असं का अंतर ठेवू पाहत होतो हे लक्षात आलं असेल तुमच्या. तुमच्या वडिलांचा ठाम नकार होता मला. जेव्हा जेव्हा आपण भेटलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला अंतर ठेवायला सांगितलं. हेच कारण होतं. ते बघा, जे काही मला वाटतं ते मी स्पष्टपणे तुम्हाला बोललो. आता याच्या उपर मी अजून काही करू शकत नाही. चल शमिका. बाबा लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण कुणी कुणाच्या आयुष्याचा भरवसा नाही देऊ शकत. म्हणून काय नातं बनवणं जगणं सोडून द्यायचं का? बाबा हो, ताईच्या आयुष्यात तिला नव्याने जोडीदार मिळतोय. जर तरच्या गोष्टींचा एकदम टोकाचा विचार करून तुम्ही अजिंक्यसारखी व्यक्ती नाकारताय बाबा. ताईचं मन मोडताय. का तुम्ही का करताय असं? अरे बाप म्हणून कोणी माझी बाजू समजून घेणार आहे का? लक्षात घेणार आहे का? हा, अरे तुम्हा सगळ्या मुलींची लग्न लावताना मी खूप घाई केली, पण त्यामुळे पुढे तुमच्या आयुष्यात काय काय भोगायला लागलं तुम्हाला हे मी वेगळं सांगायची गरज आहे? नाही समीरा, आत्ता तुमचे संसार सुरळीत सुरू असतील, पण मधल्या काळामध्ये जे काही झालं ते माझ्या वृंदाच्या आयुष्यामध्ये पुन्हा घडावं असं मला अजिबात वाटत नाहीये. त्यामुळे आता माझ्या मुलींच्या आयुष्याचा कुठलाही निर्णय घेताना मला रेस घ्यायची नाहीये. बस. बाबा, तुम्हाला वाटत असेल तर मला हे लग्न नाही करायचं. ताई, वृंदाताई ऐक ना. बाबा, मला तुमचा हा निर्णय मान्य नाहीये. माझ्या निर्णयाच्या विरोधात जर वृंदा आणि अजिंक्यरावांचं लग्न होणार असेल तर मी कन्यादानाला येणार नाही. बाबा, 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 तसंच असेल तर वृंदाताईचं कन्यादान समीर करतील. पण मी वृंदाताई आणि अजिंक्य सरांचं लग्न लावून देणारच. मला हे लग्न हे नातं अजिबात मान्य नाही. बस. अरे अजिंक्यराव कशा पद्धतीचं जीवन जगतायत हे मला माहिती आहे ना. आज त्यांच्या व्यवसायामुळे त्यांच्यावर सतत हल्ले होत असतात. अशा ठिकाणी माझ्या मुलीला मला अजिबात द्यायचं नाहीये. आता या क्षणी तुझी मनस्थिती काय ते कळतंय मला, पण तुला मनापासून काय वाटतंय यावर तू आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणाम होऊ देऊ नकोस प्लीज.
हे बघ, बाबांचा नकार असला तरी मला असं वाटतंय की तू अजिंक्य सरांशी लग्न करायला तयार व्हावंस. हो, बाबांचा तुमच्या लग्नाला, तुमच्या नात्याला नकार आहे, पण तो नकार कुठल्या काळजीतून आला हे मला समजतंय. पण तरी अजिंक्य सारखा माणूस, बर्फीला जीव लावणारा एक चांगला बाप शोधून सापडणार नाही. पण तुझं जर अजिंक्यवर प्रेम नसेल तर तसं सांग. माझं प्रेम आहे असं कधी स्पष्टपणे म्हणाले नाही मी, पण ते नसेल म्हणून का मग इतक्या काळजीने डबे बनवून घेऊन गेले असते. आपल्या माणसाला काहीतरी झालंय ही नुसती बातमी ऐकून उगाच कोणी आपल्या माणसाला फोन करतं का? तरी स्पष्टच ऐकायचं असेल तर हो, माझा सुद्धा जीव आहे अजिंक्यातून. बस आता ठरलं म्हणजे ठरलं. ते आता काही झालं ना तरी तुझं आणि अजिंक्य सरांचं लग्न आम्ही लावून देऊ. आणि बाबा, तू काळजी नको करू. कुठल्याही बापाला असंच वाटतं की माझी मुलगी सुखात राहावी, आनंदात राहावी. त्यांचंही तेच म्हणणं आहे. आता लग्नानंतर जर तुमच्या चेहऱ्यावर आनंद असेल, तेही आनंदात सहभागी होतील. आई, तू नको टेन्शन घेऊस बाबांचं. आता आपण लग्नाची तयारी करू. पण अजिंक्य, अगं त्यांचाही होकार असेलच. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, तसं आपल्या बाबांबद्दल आदरही येते ना. त्यामुळे बाबांचा नकार असताना अजिंक्य कसे काय तयार होतील लग्नाला? मास्तर, रात्र खूप झाली बाई. या वयामध्ये जागरण केलं तर तब्येत बिघडेल. चला झोपा. मला जरा शांतपणे बसू द्या. जा तुम्ही, जा झोपा जा. मला सांगा, तुम्ही मुलांना शिकवता ना बाई, अति तिथं माती. कुठलीही गोष्ट अति वाईटच. तुम्हीच सांगता ना बाई. असा विचार करून, असं जागरण करून तुम्ही तुमचा निर्णय बदलणार असाल, होकार देणार असाल, करत बसा बाई विचार. माझं काही म्हणणं नाही. देणार आहे का होकार? माझ्या होकाराचा प्रश्नच येत नाही. मी हा जो काय माझा निर्णय घेतलेला आहे तो पूर्ण विचारांती घेतलेला आहे आणि तेच सांगतोय मी तुम्हाला सतत. जाऊ दे, मला नाही कळणार. मास्तर, तुम्ही बाप आहात, तुमच्या पोटची पोर आहे म्हणून तुम्हाला कळतं, तुम्हाला माया. आम्ही नाही माया केली तुमच्या मुलींवर? आम्हाला काहीच वाटत नाही का त्यांच्याविषयी? आणि मुलांचं जाऊ दे बाई, मी एक आई आहे ना हो. 3 पोरं एकटीने वाढवली ना मी, पण मला सुद्धा भलं बुरं कळतं ना त्यांचं. माझ्या गुड्डीच्या वेळेला माझ्या पोटात कसं कालवलं होतं तुम्हाला काय सांगते मी. पण तुमच्या पोरींवर आईसारखीच माया केली का नाही मी? त्यांनाही प्रेम लावलं, जीव लावला. म्हणून सांगते मास्तर, वकील साहेबांसारखं स्थळ नाही मिळणार. अशा वेळी जर तुम्ही आता नकार दिलात ना, आयुष्यभर पश्चात्ताप करायची वेळ येईल, तुम्हाला सांगून ठेवते. तुम्ही काही म्हणा, पण मला माहिती आहे मी का नकार देतोय ते आणि का निर्णय हा घेतलेला आहे. मला चांगलंच माहिती आहे. कुठल्याही परिस्थितीत मला माझ्या मुलीला गमावायचं नाहीये. माझा जीव गमावणार आहे मी आता. हा, आणि त्याआधी मला वृंदाला सुखी झालेलं बघायचंय. समाधानाने डोळे मिटायचेत मास्तर. हट्ट सोडा, वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न लावून द्या. सुखासुखी पोरगी जाईल ना सासरी. का असं करता? आणि ती पुढे कायमची सुखी होईल आयुष्यभरासाठी, याची खात्री देता तुम्ही? इथून पुढे तिला
कुठल्याही प्रकारची दुःखाची झळ पोचणार नाही याची खात्री देता का? अहो, याआधी माझ्या मुलींची लग्न लावली, आयुष्यात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मलाही खात्री होती तेव्हा, म्हणून मोठ्या उत्साहाने निर्णय घेतले मी त्यावेळी. पण काय झालं, चुकच झाली माझी. फार मोठी रिस्क वाटते मला. नाही नाही, माझं ठरलंय म्हणजे ठरलंय. कुठल्याही परिस्थितीत या लग्नाला मी होकार देऊ शकत नाही. नाही म्हणजे नाही.